नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर. युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. सद्यस्थितीमध्ये मी मागे भूगोलाच्या सुरुवातीचा एक व्हिडिओ टाकला होता आणि आता त्यालाच धरून काय म्हणून सांगा दुसरा व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत. भूगोल म्हणत असताना आपल्याला खूप साऱ्या आकृत्या, तक्ते, नकाशे, व्हिडिओज, ऑडिओज ह्या सर्व गोष्टीशिवाय आपला भूगोल पूर्ण होत नाही. आपण टेक्स्टच्या स्वरूपात, अक्षरांच्या, शब्दांच्या स्वरूपात वाचण्याऐवजी किंवा ते वाचतानाच अदर गोष्टी सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. तर त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहायचा प्रयत्न करू आणि आपला भूगोल पुढे काय म्हणून कंटिन्यू करू. ठीक आहे, चला. मागच्या तासामध्ये आपण काय म्हणून सांगा, इथे जर आपण पाहतो म्हटलं तर काय म्हणून जिओग्राफी, त्याचं जनक वगैरे या सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या. या आधीचा व्हिडिओ पहा, त्याच्यात या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आपण आपल्या क्लासमध्ये काय सुरुवातीला आपण पहिल्या चॅप्टरमध्ये आहोत. जगाचा भूगोल आपण कंटिन्यू करत आहोत. सद्यस्थितीमध्ये 2 जानेवारीला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि सोबतच PSI, STI, ASO फेब्रुवारीमध्ये आहे. त्याच्यानंतर वर्ग 3, वर्ग 4 सर्व स्पर्धा परीक्षाकरिता हा भूगोल तुम्हाला कामात येणार आहे. म्हणजे भूगोलामधला प्रत्येक छोटा मोठा एका ओळीपासून तर काय म्हणून सांगा मोठ्यात मोठा दीर्घ प्रश्न सुद्धा तुम्हाला आपल्या भूगोलाच्या शिकवणीमधून काय सांगा सॉल्व्ह होईल, याची मी हमी देतो. आता आपल्याला पाहायच्या काय तर भूगोलाच्या शाखा पाहायच्या. भूगोलाच्या 2 शाखा पडतात. एक काय म्हणून सांगा भौतिक भूगोल आणि दुसरा काय म्हणून सांगा मानवी भूगोल. भौतिक भूगोल हा मुद्दा आपण कन्सिडर करत असताना त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात तर ते लक्षात घ्या. एक तुमचं काय म्हणून सांगा भूआकृती विज्ञान आहे, दुसरे काय म्हणून सांगा जलवायू विज्ञान आहे, तिसरे काय समुद्र विज्ञान. मानवी भूगोल पाहत असताना मानवी भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहणं जरुरी असतं तर ती लोकसंख्या भूगोल म्हणून, सांस्कृतिक भूगोल म्हणून, आर्थिक भूगोल. तर हा झाला मुद्दा कशाचा तर तो मुद्दा झाला सर्व मानवी भूगोलाचा असं गृहीत धरू. आता आपण भूगोलाचा अभ्यास करत आहोत, त्याचा एक व्यवस्थित अभ्यास करणं जरुरी असतं. त्यासाठी आपल्याला भूगोलाचं विभाजन करणं जरुरी असतं. मग त्याच्यामध्ये आपण जर पाहतो म्हटलं तर अभ्यासाकरिता भूगोलाचं विभाजन. मग कसं तर सुरुवातीला आपल्याला जगाकडून महाराष्ट्राकडे प्रवास करणं जरुरी असते. याच्या आधी आपण जो पाहिलेला पार्ट आहे तो खगोलाचा आहे. त्याच्यानंतर आपण जगाचा, विश्वाचा भूगोल पाहू. त्याच्यानंतर आपण आपल्या भारताचा भूगोल पाहू. त्याच्यानंतर प्रादेशिक भूगोल म्हणजे आपला प्रदेश महाराष्ट्र, तर महाराष्ट्राचा भूगोल आपण कंटिन्यू करू. मग जगाचा भूगोल पाहत असताना त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा भौतिक भूगोल, मानवी भूगोल, आर्थिक भूगोल, नकाशा भूगोल अशा गोष्टी आपल्याला पाहणं काय सांगा जरुरी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पहा, ह्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. पुढचा मुद्दा काय म्हणून सांगा पाहणं सुरू करू. तो कसा आहे आता पहा. विश्व जगाच्या भूगोलामध्ये सुरुवातीला आपण काय पाहणार आहोत तर विश्व म्हणा किंवा ब्रह्मांड म्हणा. त्याच्यानंतर भूआकृती विज्ञान म्हणजे आपल्या पृथ्वीवर जेवढ्या काही आकृत्या घडलेल्या आहे, भू आकार घडलेले आहे, त्यांच्या मागचं म्हणजे वैज्ञानिक गोष्टी कोणत्या त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. समुद्राचा सर्व प्रकारे आपण अभ्यास करणार आहोत. जलवायू म्हणजे पाणी, वातावरण, हवा यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि नंतर आपण जीवावरण, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव ह्यांचं पृथ्वीवरचं आवरण हे सुद्धा आपण काय म्हणून सांगा पाहणार आहोत. लक्षात घ्या. आणि ह्या सर्व गोष्टी पाहत असताना पुढे आता आपण सुरुवात करू विश्व किंवा ब्रह्मांड. आता एक लक्षात घ्या, विश्व किंवा ब्रह्मांड ही गोष्ट पाहत असताना सगळ्यात महत्वाचा पॉईंट एक लक्षात घ्या. आज तुम्ही जे काही पाहता, जे तुम्हाला माहित आहे आणि जे काही माहित नाहीये, लक्षात घ्या. या सर्व गोष्टी म्हणजे कशाचा भाग होय, ब्रह्मांडाचा भाग होय, हे तुम्ही लक्षात घ्या. जेवढं काही आहे माहिती आणि जेवढं काही नाही ते सर्वच म्हणजे कशामध्ये मोडेल, ब्रह्मांडामध्ये. मग एक छोटासा डेफिनेशन जर करतो म्हटलं तर सूक्ष्म अणूपासून तर महाकाय आकाशगंगेपर्यंतचा भाग, एक छोट्याशा सूक्ष्म अणूपासून एक मोठमोठ्या महाकाय आकाशगंगेपर्यंतचा भाग म्हणजे ब्रह्मांड. ब्रह्मांडामध्ये जेवढं काही सर्व काही आपल्याला माहित असलेलं, माहित नसलेलं हे सर्व ब्रह्मांडामध्ये. याच्यामध्ये पहा ब्रह्मांडात कोणते सर्व दीर्घिका, त्यांच्यातील अवकाश. अवकाशाचा अर्थ काय होतो पहा लक्षात घ्या. जसं 2 कणांच्या मध्ये डिस्टन्स असते, अंतर असते, तसं 2 ग्रहगोलांच्या मध्ये जी पोकळी असते त्याला अवकाश असं म्हटले जाते. मग सर्व दीर्घिका, त्यांच्यातील अवकाश व ऊर्जा या सर्वांचा समावेश कशामध्ये तर विश्वामध्ये होतो असं आपण गृहीत धरू. आता मग तुम्हाला सांगतो हे विश्व म्हणजे आपण म्हटलं की ह्या वेळेस काय म्हणून सांगा हे विश्व निर्माण झालं अशातला अजिबात भाग नाहीये. ह्या विश्वाची निर्मिती एकदाच झाली असं नाहीये. ह्या विश्वाची निर्मिती म्हणजे क्रमाक्रमाने होत गेली आणि त्याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपण शोधत गेलो. म्हणून आपण असं गृहीत धरू विश्वाची निर्मिती एकाच वेळी झालेली नाहीये, ते क्रमाक्रमाने उत्क्रांत होत आहे.
त्यामुळे विश्वाच्या निर्मितीमध्ये महत्वाचा घटक कोणता घटक मॅटर करतो, तर तो महत्वाचा घटक म्हणजे काळ हा घटक सुद्धा विश्वाच्या निर्मितीमध्ये मॅटर करतो, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे काळ म्हणजे जेव्हापासून आपल्याला माहिती आहे तेव्हापासून आपण तो काळ मानतो, प्लॅन टाइम म्हणून आपण मानत असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आता एक महत्वाचा पॉइंट, जसं बिग बँग झाला म्हणजे पुढे आपण काय करणार आहोत, बिग बँग थेरी आपण पुढे शिकणार आहोत. बिग बँग थेरी जेव्हा बिग बँग, बँग म्हणजे आपण विस्फोट म्हणू आणि बिग म्हणजे मोठा, मग त्याला आपण महाविस्फोट म्हणू. तुम्हाला माहिती असेल तो शास्त्रज्ञाचं नाव काय सांगा, अबे जॉर्जेस लेमेत्रे. ह्या व्यक्तीने काय सांगा बिग बँग थेरी मांडलेली आहे. तर तेव्हापासून त्या छोट्याशा ब्रह्मांडाचा जो स्फोट झाला, त्या पार्टिकलचा, त्या कणाचा जो स्फोट झाला, तर तेव्हापासून आतापर्यंत मग त्या कणातून अगणित ऊर्जा, अगणित द्रव्य हे बाहेर काय सांगा फेकल्या गेले, अत्यंत वेगाने बाहेर फेकल्या गेले. लक्षात घे, तेव्हापासून या ब्रह्मांडाचा विस्तार सातत्याने सुरू आहे, म्हणून विश्व सातत्यानं किंवा हे ब्रह्मांड सातत्यानं विस्तारत आहे. आता एक प्रश्न आला होता मागे की क्रम लावा, म्हणजे आकारमानानुसार असो, तर सर्वात मोठं विश्व म्हणून, त्याच्यानंतर काय सांगा छोट्या दीर्घिका आकाशगंगा, आकाशगंगेमध्ये बऱ्याच सूर्यमाला, आणि सूर्यमालेनंतर कोण सांगा ग्रह म्हणू, पृथ्वी म्हणू, त्याच्यानंतर लघुग्रह, भटुग्रह असं आपण कन्सिडर करू. विश्वाबद्दल बोलतो म्हटलं तर विश्व कसं आहे नेमकं समजून घ्या. ते अखंड आहे, अनंत आहे, असीमित आहे, अगणित आहे. अनंत आहे, अखंड आहे, असीमित आहे, अगणित आहे, असीम आहे, म्हणजे त्याला काय सांगा सीमा नाही. ते सातत्यानं विस्तार पावत आहे. जेव्हा बिग बँग झाला तेव्हापासून ते आणखी आणखी काय सांगा वाढत आहे, असं आपण कन्सिडर करू. पहा, विश्वनिर्मितीचा सिद्धांत अलेक्झांडर फ्राइडमन आणि त्याच्यासोबत अबे जॉर्जेस लेमेत्रे ह्या लोकांनी प्रथम मांडला. कशाच्या स्वरूपात, तर त्यांनी तो एक महाविस्फोट सिद्धांत मांडला, त्याला बिग बँग थेरी असे म्हटले जाते, असं आपण कन्सिडर करू. आता पहा, काही शास्त्रज्ञांनी त्या सिद्धांतावर संशोधन केलं. त्याचं नाव ग्रॅवे नावाचा शास्त्रज्ञ होता आणि बोस नावाचा शास्त्रज्ञ होता. ह्या लोकांनी त्याच्यावर काय सांगा संशोधन सुद्धा केलं, असं आपण इथे काय सांगा कन्सिडर करू. लक्षात घ्या. ह्याच्यानंतर जर समजा आपण पुढे पाहतो म्हटलं तर इथे जगाचा भूगोल म्हणून आपण कंटिन्यू करू. ब्रह्मांड म्हणजे काय, परत एकदा डेफिनेशन चेक करू आपण. अणुपासून तर आकाशगंगेपर्यंतच्या सर्व बाबींना ब्रह्मांड असे म्हटले जाते. ब्रह्मांड कसं आहे, असीमित आहे, अगणित आहे, असीम आहे, अनंत आहे. लक्षात घ्या. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ते विस्तार पावत आहे, सातत्यानं काय म्हणून सांगा विस्तारत आहे, असं आपण तिथे पुढे करू. ठीक आहे. आता या ब्रह्मांडामध्ये कोण कोण आहे, तर पहा विविध काय सांगा उपग्रह, सर्व आकाशगंगा, सर्व आकाशीय ग्रहगोल, ह्या सर्वांनाच एकत्रितपणे आपण काय म्हणायचं सांगा ब्रह्मांड असं म्हटलं जाते, असे आपण इथे गृहीत धरू. ठीक आहे. चला पुढे पाहू. एक पॉइंट आपण काय सांगा इथे गृहीत धरू. आता पहिल्यांदा तुम्हाला काय माहित होणं जरुरी आहे माहित आहे का, आता जसं दोन ग्रहगोल आहे किंवा दोन आकाशीय खगोल आहे, तर हे यांच्यामधलं अंतर आपण पृथ्वीवर जे काही अंतर मोजतो आपण, किलोमीटर म्हणा, हेक्टोमीटर म्हणा, डेकामीटर म्हणा, लक्षात घ्या मिलीमीटर म्हणू, सेंटीमीटर, ह्या अंतरात आपण म्हणजे ह्या काय म्हणून सांगा परिमाण जी आहे, ह्या परिमाणांनी त्या दोन खगोलामधील, दोन ग्रहगोलामधील अंतर आपण मोजू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला महत्वाची परिमाणं म्हणजे मग एखादा खगोल दुसऱ्या खगोलापासून किती दूर आहे हे सांगत असताना पहिल्यांदा आपल्याला परिमाणांचा अंदाज येणं जरुरी आहे. तो अंदाज येण्यासाठी आपण काय करू, तर या विश्वातील, या काय म्हणून सांगा जगातील, लक्षात घ्या या विश्वातील ब्रह्मांडातील अंतरे मोजण्याचे एकक कोणकोणती आहे, तर पहिला प्रश्न लक्षात ठेवा, एकूण विश्वातील अंतरे मोजण्याची किती एकक आहे, त्याचं उत्तर द्यायचं काय सांगा 3 एकक आहे. म्हणजे किती युनिट आहे, तर आपण काय सांगा 3 युनिट आहे. त्या 3 युनिट मध्ये आपण आकाशातील 2 खगोलामधलं, 2 ग्रहगोलामधलं, 2 अवकाशीय गोलामधलं अंतर काय सांगा मोजू शकतो. तसं अंतर मोजण्यासाठी आपल्याकडे एकूण किती युनिट आहे, 3 युनिट आहे, असं आपण उत्तर द्यायचं. मग पहिलं जे युनिट आपण कन्सिडर करू, तर हे पहिलं युनिट म्हणजे कोण आहे सांगा, AU, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. लक्षात घ्या ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, त्याला आपण काय म्हणू सांगा खगोलीय एकक. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे कोण सांगा खगोलीय एकक, असं आपण त्याला कन्सिडर करू. लक्षात ठेवा. दुसरं युनिट म्हणजे कोण आहे सांगा लाईट इयर. लाईट इयर याचा अर्थ काय होतो माहिती का, प्रकाश वर्ष. पहा दुसरे युनिट जे आहे त्याला आपण काय म्हणून सांगा प्रकाश वर्षे असे म्हटले जाते, प्रकाश वर्ष. आता हे फक्त 3 युनिट आहे, त्याची मी काय म्हणून सांगा तुम्हाला एक म्हणजे काय म्हणून सांगा उजळणी करून देतोय. लक्षात घ्या. आणि प्रत्येक युनिट आपण एकदम डिटेल मध्ये पाहू.
त्याचा डिस्टन्स किती असते ते पाहू, हे सगळं आपण पुढे काय सांगा पाहणार आहोत. लक्षात. आता त्याच्यानंतरचं तिसरं युनिट आहे ते म्हणजे कोण सांगा पार्सेक. लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण म्हटलं हे 3 युनिट कोण कोण आहे, तर एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे त्याला खगोलीय एकक असं म्हणू आपण. दुसरं कोण आहे सांगा लाईट इयर आहे त्याला प्रकाश वर्ष असं म्हणू पहा. आणि तिसरं युनिट म्हणजे कोण आहे सांगा पार्सेक आहे असं आपण तिथे काय सांगा कन्सिडर करू. चला पहिल्यांदा आपण काय पाहणं सुरू करू, पहिलं युनिट पाहणं सुरू करू. अंतरे मोजण्याचं जे काही पहिलं युनिट आहे ते पहिलं युनिट एकदम सोपं साधं आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा पहा इथे काय म्हणून सांगा पहिलं युनिट आहे कोण सांगा खगोलीय एकक. पहा ऍस्ट्रॉनॉमिकल काय म्हणून सांगा युनिट, ह्याला आपण काय म्हणून सांगा ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असं आपण गृहीत धरू. एकदम सोपं साधं. हे पहा इथे या ठिकाणी तुम्हाला कोण दिलेली आहे सांगा पृथ्वी दिलेली आहे. ह्या ठिकाणी कोण दिलेला आहे सांगा सूर्य दिलेला आहे. बरोबर आहे. इथे काय म्हणून पृथ्वी, ह्या ठिकाणी काय सांगा सूर्य, असं तुम्हाला या ठिकाणी काय सांगा दिलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. पहा इथे काय म्हणून सांगा पृथ्वी आहे, इथे काय म्हणून सांगा सूर्य आहे. ठीक आहे. मग आता पहा कसं गृहीत धरू आपण, एकदम सोपी साधी व्याख्या लक्षात घ्या. ह्या पृथ्वीपासून आपल्या पृथ्वीपासून तर सूर्यापर्यंतच हे पहा पृथ्वीपासून तर सूर्यापर्यंतचे सरासरी अंतर, पृथ्वीपासून तर सूर्यापर्यंतचे सरासरी अंतर म्हणजे कोण होय, तर काय म्हणून सांगा खगोलीय एकक होय, एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट होय असं आपण गृहीत धरू. लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो ह्याच्यात मी या शब्दाला गोल केलेला आहे, इथे मी सरासरी असं वापरलेलं आहे. त्याचं कारण सांगतो की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर स्थिर राहत नसतं. पहा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये अपभू स्थिती निर्माण होत असते, उपभू स्थिती निर्माण होते. लक्षात घ्या. अपभू म्हणजे सूर्य पृथ्वीपासून काय सांगा दूर जात असतो आणि म्हणजे सॉरी पृथ्वी सूर्याच्या म्हणजे पृथ्वी आणि सूर्य एकमेकांच्या काय सांगा जास्तीत जास्त अंतरावर असतात. आणि उपभू स्थितीमध्ये पृथ्वी आणि सूर्य हे जास्तीत जास्त काय सांगा जवळ आलेले असतात. तर म्हणून तुम्हाला सांगतो यांचं सरासरी अंतर म्हणजे म्हणून हा सरासरी शब्द वापरलेला आहे, ते लक्षात घ्या. पृथ्वीपासून तर सूर्यापर्यंतचे सरासरी अंतर म्हणजे खगोलीय एकक होय असं आपण गृहीत धरू. ह्यालाच काय सांगा ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि त्याचं भाषांतर म्हणजे कोण सांगा खगोलीय एकक असे आपण म्हणत असतो. ठीक आहे. तर आता पहा तुम्हाला सांगतो इथे किती हे प्रश्न तुम्हाला हमखास विचारेल की एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, एक काय म्हणून सांगा ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय. तर हे पहा एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट बरोबर 1.5 लक्षात घ्या 1.5 गुणिले 10⁸ किलोमीटर. त्याचं व्हॅल्यू लिहा, त्याचं मूल्य लिहा असा तुम्हाला काय सांगा प्रश्न विचारते. तर तेव्हा आपल्याला त्याचं काय सांगा उत्तर लिहिता आलं पाहिजे. तेव्हा त्याचं उत्तर आपण काय लिहू की एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 1.5 गुणिले 10⁸ असं लिहू. कधी कधी काय होते पहा तुम्हाला सांगतो, कधी कधी कसं होते पहा लक्षात घ्या. 1.5 एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे 1.5 गुणिले 10⁸ असं न देता आता या गोष्टीवर तुम्ही इथे काय सांगा फोकस करा. ही गोष्ट तुम्हाला काय सांगत आहे माहितीये का, हे किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. मात्र मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर आपल्याला किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 काय सांगा मीटर होते. म्हणजे एकावर किती शून्य वाढतात मला सांगा, 3 शून्य वाढतात. मग किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करत असताना एखाद्या संख्येचा घात कितीने वाढतो, तर घात कितीने वाढेल सांगा 3 ने. मग इथे पहा तुम्ही जर एवढं जर पाठ केलेलं असेल की एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय म्हणतो मी सांगा 1.5 गुणिले 10⁸ किलोमीटर असं म्हणत आहोत. मात्र हेच कधी कधी 8 इथून कट करतात आणि या ठिकाणी घातांक 11 देतात. तर त्यावेळेस ते किलोमीटर मध्ये नाहीये तर ते कशामध्ये आहे सांगा मीटर मध्ये आहे असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणजे पहा म्हणून एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट बरोबर 1.5 लक्षात घ्या म्हणजे 1.5 गुणिले 10⁸ मीटर. 11 काय होईल सांगा मीटर आणि 8 म्हटलं तर काय सांगा किलोमीटर. म्हणजे किलोमीटरचं रूपांतर तुम्हाला मीटर मध्ये करायचं असेल तर तेव्हा तुम्ही काय करायचं पहा लक्षात घ्या की किती त्या संख्येवर घातांक 3 ने वाढवा किंवा 3 शून्य द्यावे असं आपण कन्सिडर करू. आता आपण तुम्हाला सांगितलं सरासरी, इथे मी मेन्शन केलेलं आहे व्याख्येमध्ये सरासरी हा शब्द वापरण्याचं कारण
पृथ्वी व सूर्यामधील अंतर हे नेहमी सारखे नसते, कारण पृथ्वी विषुववृत्तावर कशी आहे सांगा फुगीर आहे आणि ध्रुवावर कशी आहे सांगा चपटी आहे, म्हणून हे अंतर नेहमी काय सांगा सारखं नसते, म्हणून याला आपण काय सांगा सरासरी अंतर. कोणामधलं? पृथ्वी व सूर्य यांच्यामधील काय सांगा सरासरी अंतर म्हणजे कोण होय सांगा खगोलीय एकक होय, असं आपण कन्सिडर करू. आता एक लक्ष द्या, पहा एक प्रश्न तुम्हाला सांगतो, हे पहा इथे तुम्हाला काय म्हणत आहे सांगा 3 लाख. पारे पॉइंट लक्ष द्यायला व्यवस्थित पॉइंट लक्षात घ्या. हे पहा हा इकडे कोण आहे सांगा सूर्य, आपण असं कन्सिडर करू की हा कोण आहे सांगा सूर्य आहे आणि ह्या ठिकाणी आपली कोण आहे सांगा सुंदर अशी पृथ्वी. बरोबर आहे, पहा लक्षात घ्या. मग इथे जर समजा आपण पाहतो म्हटलं यांच्यामधलं सरासरी अंतर काय म्हणताय सांगा 15 कोटी किलोमीटर. लक्ष द्या 15 कोटी किलोमीटर असं आपण कन्सिडर करू. पहा लक्षात घ्या. आता इथे हे खगोलीय एकक लक्षात ठेवताना एक दुसरा पॉइंट सांगतो. हे पहा एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. एकक, दशक, शतक, हजार, दस आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8वं स्थान. बरोबर आहे 8वं. मग इथे 8 पर्यंत पोहोचलो आपण, म्हणून 1.5 गुणिला 10⁸ किलोमीटर असं ऍस्ट्रॉनॉमिकल युनिटचं काय सांगा व्हॅल्यू होईल. हे लक्षात घ्या. आता हे झालं एकूण अंतर कोणापासून कोणापर्यंत, तर आपल्या सूर्यापासून तर पृथ्वीपर्यंतचं एकूण अंतर. मग त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवत असताना हे लक्षात घ्या 15 कोटी हा पॉइंट लक्षात ठेवा. काय म्हणून सांगा 15 कोटी. मग हे पहा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. दशकोटी म्हणजे किती कोटी सांगा 15 कोटी. मग 5 पर्यंतचे तुम्ही स्थान जर काउंट केले म्हणजे गणिताच्या अँगल गणिताच्या दृष्टिकोनातून, तर हे एकक, दशक, शतक, हे हजार, हे 10,000, लक्ष, दशलक्ष आणि 8वं स्थान काय सांगा कोटी. इथे कितवा अंक आलेला आहे सांगा 8वा अंक आलेला आहे. 8 चे इकडे काय सांगा पॉइंट दिलाय, म्हणून 1.5 किती 1.5 गुणिला 10⁸ म्हणजे होईल 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि तेच जर समजा आपल्याला कशात रूपांतर करायचं असेल, मीटर मध्ये रूपांतर करायचं असेल, तर हे किलोमीटर मध्ये आहे. मग याच्यावर परत किती शून्य वाढले असते सांगा, याच्यावर परत 3 शून्य वाढले असते, म्हणजे हे 8 अंक झालेले आहे. 8 अंकानंतर या ठिकाणी पुन्हा किती झाले असते सांगा 8 आणि 3 11. म्हणून मग आपण असं करू या ठिकाणी पहा की परत ते कसं मीटर मध्ये 1.5 गुणिला 10⁸ किती सांगा 11 हे मीटर. हे काय सांगा डिस्टन्स कोणाचं सांगा ऍस्ट्रॉनॉमिकल युनिटचं. आता बघा तुम्हाला 2-3 प्रश्न पुन्हा या ठिकाणी कव्हर करून देतो, एकदम क्लिअर चकाचक करून देतो. एक प्रश्न, विश्वात सर्वात वेगवान वस्तू कोणती? पहा विश्वामध्ये सर्वात वेगाने प्रवास करणारी वस्तू कोणती? त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं प्रकाश किरण किंवा प्रकाश. प्रकाश हा असा कंटेंट आहे जो जगामध्ये काय म्हणून सांगा प्रचंड वेगाने प्रवेश करतो, तो म्हणजे कोण सांगा प्रकाश. मग एक दुसरा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. अरे बाबा बरोबर आहे वेगाने प्रवास करतो, तो किती वेगाने प्रवास करतो, किती वेगाने प्रवास करतो? तर पहा 3 लाख किलोमीटर पर सेकंड. म्हणजे पहा लक्षात घ्या एका सेकंदामध्ये प्रकाश जवळजवळ काय म्हणून सांगा 3 लाख किलोमीटर इतका काय म्हणून सांगा प्रवास करतो. एका सेकंदावर 3 लाख किलोमीटर. मग जगात सर्वात वेगवान वस्तू कोणती सांगा प्रकाश. आणि किती, तर एका सेकंदात काय म्हणून सांगा 3 लाख किलोमीटर पर सेकंड इतका काय म्हणून सांगा प्रवास करतो. मग आता हे वरचं जे अंतर आहे लक्षात घ्या, एक लक्ष द्या परत तुम्हाला सांगतो, वरचं जे अंतर आहे ते सूर्य आणि पृथ्वीपर्यंतचं अंतर आहे आपण कन्सिडर करू. आता सूर्य आणि पृथ्वीपर्यंतचं अंतर जर एवढं असेल तर ह्याच्या भागीला किती करू आपण सांगा 3 लाख करू. अरे समजत आहे का मी काय म्हणतो, ह्याच्या भागीला किती करू आपण सांगा इथे 3 लाख करू. मग हे अशा पद्धतीने इथे 3 लाख केलं तर किती सेकंद वेळ लागत आहे लक्षात घ्या. किती सेकंद वेळ लागत आहे कुणाला प्रकाशाला पृथ्वीवर यायला किती सेकंद वेळ लागत आहे हे आपण पहिल्यांदा कन्सिडर करू. आता इथून काय करू सांगा, हे 5 शून्य आणि हे काय म्हणून सांगा 5 शून्य कट करू. हे 3 1 3 करा, 3 5 15 करा, हे 2 शून्य याच्यावर लिहा, म्हणजे 500 सेकंद वेळ लागत आहे. बरोबर आहे. हा एक पॉइंट. म्हणजे उत्तर पहा कशी, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं सरासरी अंतर किती 15 कोटी, हे पहिलं उत्तर. आणि तेच माप कोणाचं आहे सांगा 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिटचं माप आहे, पहिला पॉइंट. दुसरा काय सांगितलं, जगात सर्वात वेगाने प्रवास करणारी गोष्ट कोणती,
तर त्याचं नाव लाईट म्हणू, प्रकाश म्हणू. तो किती प्रवास करतो तर एका सेकंदाला तो 3 लाख किलोमीटर इतका काय म्हणून सांगा प्रवास करतो. हा एक मुद्दा. मग एक दुसरा मुद्दा असा की सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश यायला किती वेळ लागेल तर या 15 कोटीला 3 लाखाने भागा, उत्तर किती येईल सांगा 500 सेकंद इतका वेळ लागेल. पण हे पुन्हा मिनिटात जर कन्वर्ट करतो म्हटलं तर हे 500 कोण आहे सांगा सेकंद आहे. भागीला किती करू आपण सांगा 60 करू. 0 0 कट करा, 6 1 6 आणि sin 8 48 48 sin 8 48. मग आता पण तुम्हाला सांगतो sin 8 48 म्हणजे किती सेकंद झाले सांगा 480 सेकंद झाले. 8 मिनिटे 20 सेकंद इतका वेळ लागतो. सूर्यापासून प्रकाश पृथ्वीवर यायला 8 मिनिटे 20 सेकंद. आता त्याच्यातही समजा एक्झॅक्ट जर समजा वेळ जर काढतो म्हटलं तर 8 मिनिटे हे असं उत्तर द्यायचं. कधी कधी जर समजा ऑप्शन मध्ये जर 8 मिनिटे 20 सेकंद असं जर समजा नसेल तर त्यावेळेस काय करायचं 8 मिनिटे 16.6 सेकंद इतका वेळ लागतो हे आपण उत्तर द्यायची. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ह्या संबंधी विचारले जातात. हा महत्वाचा मुद्दा आहे, ते लक्षात घ्या. हे पहा सूर्यापासून पृथ्वीपर्यंत काय म्हणते सांगा 150 दशलक्ष किलोमीटर काय सांगा डिस्टन्स आहे. लक्षात घ्या इथे काय सांगा 93 मिलियन काय सांगा मीटर इतकं काय सांगा डिस्टन्स आहे. सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं अंतर जर आपण कन्सिडर करतो म्हटलं तर त्याला म्हणायचं एक कोण सांगा ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट किंवा 1 AU असं आपण कन्सिडर करू. हा महत्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो पहा आपल्याकडे राज्यसेवेच्या बॅचेस कंटिन्यू आहे, PSI SKI ASO च्या बॅचेस कंटिन्यू आहे. ही सर्व माहिती आता हे आपण काय म्हणून सांगा युट्यूबला देतोय, तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतात. तर हे कुठेतरी मर्यादा येतात ऑनलाईनवर, हे कुठेतरी तकलादू आहे. पण सर्वच्या सर्व सिलेबस आपल्याला भरभरून आणि प्रत्येक प्रश्नाचं प्रॉपर उत्तर आणि काय म्हणून सांगा एकदम सिलेबस चकाचक घडून पुसून शिकायचा असल्यास आपल्याकडे सर्व काय म्हणून सांगा ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत, तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतात. त्या सर्व गोष्टी आपल्या डेली बॅचेस मध्ये काय म्हणून सांगा शिकवल्या जातात. पहा तर पुढे जाऊ, पुढचा मुद्दा आपण कंटिन्यू करू. हे आपण मुद्दा पाहिलेला आहे. आता जाऊ आपण कुणाकडे सांगा प्रकाश वर्षाकडे. लक्षात घ्या प्रकाश वर्ष आणि तसंच ते पहा प्रकाश वर्ष हे एकदम सिंपल आहे. प्रकाश एखाद्या प्रकाश स्रोतापासून निघाला, गृहीत धरा एखादा तारा आहे, एखादा लाईट आहे, जे असेल ते पहा लक्षात घ्या. त्या स्रोतापासून निघाल्याच्या नंतर तो प्रकाश आता एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर जात राहील. सर्वात वेगवान वस्तू आहे. 3 लाख किलोमीटर जात राहील, सर्वात वेगवान वस्तू आहे. आणि मग प्रकाश ज्या मूळ स्रोतापासून निघतो तेव्हापासून तो वर्षभर जर प्रवास करत राहील तर त्याने वर्षभराच्या प्रवासामध्ये म्हणजे कसं होईल पहा तुम्हाला सांगतो. प्रकाश येण म्हणजे काय इथे पहा. पहिल्यांदा आपण काय म्हणू सांगा 365 दिवस, त्याच्यामध्ये 24 तास, त्याच्यामध्ये काय सांगा 60 मिनिट, त्याच्यामध्ये 60 सेकंद, हे एवढा प्रवास करेल प्रकाश. तर त्याला काय म्हणून सांगा एक प्रकाश वर्ष. पहिल्यांदा एक डोक्यात घ्या, एक प्रकाश वर्ष म्हणजे काय की प्रकाशाने एक वर्षभरात कापलेले अंतर. प्रकाशाने वर्षभरात कापलेले अंतर हे पहा काय म्हटलं इकडे लक्ष द्या. एका सेकंदामध्ये प्रकाश किती म्हटलं 3 लाख किलोमीटर प्रवास करतो. प्रकाश जगात सर्वात वेगवान गोष्ट आहे. हे प्रश्नाची उत्तर व्यवस्थित लिहायची परीक्षेमध्ये लक्षात घ्या. प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने पूर्ण एका वर्षात, हे पहा प्रकाशाने काय सांगा पूर्ण एका वर्षात म्हणजे एक वर्षभर तो काय म्हणून सांगा जसा सेकंदाला 3 लाख किलोमीटर चालला तर तसा वर्षभरामध्ये काय म्हणून सांगा 365 दिवस, 24 तास म्हणा, त्याच्यामध्ये 60 मिनिट म्हणा, गुणिले 60 सेकंद करा, जे कॅल्क्युलेशन येईल ते एका म्हणजे प्रकाश एक प्रकाश वर्ष 1 लाईट इयर राहील असं आपण कन्सिडर करू. आता पण तुम्हाला सांगतो मग एका प्रकाश वर्षामध्ये किती ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट बसतात लक्षात घ्या. तर आता जसं ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे आपण किती म्हटलं होतं सांगा 15 कोटी असं बोललो होतो. पृथ्वीचं सूर्यापासूनचं सरासरी अंतर म्हणजे आपण किती बोललो होतो सांगा फक्त 15 कोटी, बरोबर आहे. तर मग आता लक्षात घ्या तर एक प्रकाश वर्ष म्हणजे जवळजवळ 60,000 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. किती युनिट आहे सांगा 60,000 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. म्हणजे मग इथे एक गोष्ट डोक्यात क्लिक करून ठेवा की कशी, हे तर लक्षात असलं तर फारच चांगलं. पण दुसरी गोष्ट ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट पेक्षा खगोलीय लक्षात घ्या ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट पेक्षा खगोलीय एककापेक्षा आपण काय म्हणू सांगा इथे प्रकाश वर्ष हे मोठं आहे.
प्रकाश वर्ष कसा आहे सांगा, मोठा. कोणापेक्षा सांगा, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट पेक्षा प्रकाश वर्ष मोठा. किती पटीनं मोठा आहे, 60,000 पटीनं मोठा आहे असं आपण कन्सिडर करू. हे तुम्ही लक्षात घ्या. मग आता त्याची व्हॅल्यू तुम्हाला परत विचारली जाते. व्हॅल्यू लक्षात घ्या, तिथे तुम्हाला काय म्हणून सांगा, व्हॅल्यू लक्षात घ्या, व्हॅल्यू विचारली जाते. मग हे याचं कॅल्क्युलेशन तुम्ही पूर्णच्या पूर्ण केलं. हे कॅल्क्युलेशन पूर्ण केल्याच्या नंतर काय होते पहा, हे कॅल्क्युलेशन जशी तुम्ही पूर्ण केलं तसं तुमचं ह्या ठिकाणी उत्तर येते 9.46 9.46 गुणिला 10⁻12 किलोमीटर असं तुमचं उत्तर येईल. लक्षात घ्या, 9.46 गुणिला 10⁻12 किलोमीटर. तर हे झालं एक प्रकाश वर्ष. हे कोण होय सांगा, एक प्रकाश वर्ष आहे असं आपण कन्सिडर करू. एक प्रकाश वर्ष होय. ठीक आहे. आता पुन्हा लक्ष द्या, हे 10⁻12 काय म्हणत आहे सांगा, किलोमीटर म्हणत आहे. अरे काय म्हणत आहे रे, किलोमीटर म्हणत आहे. मग परत त्याचं मीटर मध्ये कन्वर्ट करून जर प्रश्न विचारला तर पॉवर कितीने वाढेल सांगा. आपण म्हणू का, लक्षात घ्या, 9.46/10⁻12 काय सांगा 12 आहे. तर तिथे किती होईल सांगा, 15 होईल असं आपण कन्सिडर करू. समजत आहे मी काय म्हणत आहोत. म्हणजे आपण असं करू, इथे मीटर मध्ये जर म्हटलं 9.46 गुणिला 10⁻15 मीटर. काय म्हणून सांगा, मीटर. मीटर हे कोणाची पॉवर झाली सांगू, कोणाची म्हणजे मूल्य झालं तर एका काय सांगा, लाईट इयरचं, एका प्रकाश वर्षाचं. आता पहा तुम्हाला सांगतो याच्यावरचा एक नंतरचा पुन्हा प्रश्न. आपल्या ब्रह्मांडामध्ये अंतर मोजण्यासाठी आपल्याकडे 3 एकक आहे, पण अंतर मोजण्यासाठी सर्वाधिक कोणत्या युनिटचा वापर होतो असा जर प्रश्न विचारला तर तो लाईट इयरचा होतो. लक्षात घ्या. म्हणजे आपण जसं खगोलीय एकक म्हटलं, नंतर आता सेकंड आपण काय सांगा, लाईट इयर पाहतो. समजत आहे मी काय म्हणतो. तर सर्वात जास्त कोणाचा वापर होतो ब्रह्मांडातील अंतरे मोजण्यासाठी, तर तो लाईट इयरचा होतो, प्रकाश वर्षाचा होतो. अशी आपण तिथे काय म्हणून सांगा उत्तर द्यायची. हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. हे तुम्ही या ठिकाणी काय म्हणून सांगा समजून घ्या. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉइंट पाहू आपण याच्या नंतरचा. आता समजा प्रकाश वर्ष म्हटल्याच्या नंतर असं गृहीत धरा की या प्रकाशाचा कोण आहे सांगा, स्रोत आहे. एकदा समजून घ्या व्यवस्थित. हा प्रकाशाचा कोण आहे सांगा, स्रोत आहे. आणि हा प्रकाशाचा स्रोत, ह्याच्यापासून प्रकाशाचा काय झाला सांगा, उगम झालेला आहे. आणि हा प्रकाश एक परत प्रकाशाचा गुणधर्म असा आहे की तो सरळ रेषेत प्रवास करतो. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो, प्रकाशाचा गुणधर्म. आणि हा प्रकाश काय सांगा, सरळ रेषेत काय सांगा प्रकाशित होत आहे. आणि त्याचा एका सेकंदाला तो किती चालला सांगा, 3 लाख किलोमीटर चालला. लक्षात घ्या, एका सेकंदाला तो किती चालला. तर एका सेकंदाला आपण काय म्हणून सांगा, 1 सेकंद किती चालला सांगा, 3 लाख किलोमीटर चालला. तर असा तो कसा प्रवास, असा तो प्रवास करत राहील करत राहील करत राहील. पहा ह्या इथून उगमस्थानापासून निघला असा वेव्ह काय सांगा, तो प्राण्याच्या स्वरूपात प्रवास करत राहील. कुठपर्यंत प्रवास करत राहील, वर्षभर प्रवास करत राहील, 365 दिवस प्रवास करत राहील. तेव्हा कुठे एक प्रकाश वर्ष होईल. म्हणून प्रकाशाने वर्षभरात कापलेले अंतर म्हणजे कोण होईल सांगा, प्रकाश वर्ष होईल. असं आपण तिथे काय सांगा गृहीत धरू. ठीक आहे. चला मग अशा प्रकारे प्रकाश निघेल. हे सूर्यापासून एखाद्या ताऱ्यापासून प्रकाश निघेल, कारण तारे स्वयंप्रकाशित असतात, ग्रह हे काय सांगा स्वयंप्रकाशित नसतात. मग हे असा प्रकाश काय सांगा वर्षभरात जाईल. कसा सांगा, वर्षभरात प्रवास करत राहील सरळ रेषेत, वर्षभरात त्याने कापलेलं अंतर म्हणजे कोण होय सांगा, प्रकाश वर्ष होय. असं आपण गृहीत धरू. आणि आता तिसरं एकक पाहू आपण. कोणतं सांगा, तिसरं. 3 एकक. त्याच्यामध्ये तिसरं एकक कोण आहे आपल्याकडे, तर ते एकक म्हणजे कोण सांगा, पारसेक. आता पहा पारसेक आपण काय म्हणून सांगा, तिसरं एकक. पहा अंतरे मोजण्याचे सर्वात प्राचीन प्रश्न, पारसेकवर प्रश्न, पारसेकवर प्रश्न. सर्वात प्राचीन अंतरे मोजण्याचं काय सांगा, सर्वात प्राचीन एकक म्हणजे कोण होय सांगा, पारसेक. आणि एक दुसरा प्रश्न, हे पहा सर्वात मोठे, हे पहा सर्वात मोठे. लक्षात घ्या, अंतर मोजण्यास सर्वात मोठे एकक कोणते म्हटलं, खगोलीय अंतर मोजण्यासाठी. कोणती अंतरे सांगा, खगोलीय अंतर मोजण्यासाठी सर्वात मोठे एकक कोणते, तर ते म्हणजे कोण सांगा, पारसेक व्यवस्था आपण कन्सिडर करू. दुसरा प्रश्न, सर्वात प्राचीन एकक कोणते, त्याचंही उत्तर काय म्हणजे सांगा, पारसेक होईल. इथे मेन्शन केलेलं आहे सर्वात प्राचीन, सर्वात काय सांगा मोठे एकक म्हणजे पारसेक. मग किती असते, तर एक पारसेक म्हणजे आपल्या प्रकाश वर्षाच्या हे 3.26 काय म्हणून सांगा पट. तर आता बघा तुम्हाला सांगतो, एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट बरोबर काय म्हटलं सांगा तुम्हाला, 60,000 काय म्हटलं सांगा लाईट इयर. आणि ह्या लाईट इयरच्या लक्षात घ्या किती, 3.26 पट कोण आहे सांगा, पारसेक आहे.
म्हणजे चढता क्रम लावा जर म्हटलं खगोलीय एककांचा, तर म्हणजे खगोलीय काय सांगा एककांचा, तर पहिल्यांदा कोण येईल सांगा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट येईल, सेकंड कोण येईल सांगा लाईट इयर येईल, आणि थर्ड कोण येईल सांगा पारसेक. उतरता म्हटलं तर पहिल्यांदा पारसेक येईल, आणि पारसेक नंतर लाईट इयर येईल, लाईट इयर नंतर कोण येईल सांगा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट येईल. असं आपण या ठिकाणी काय सांगा कन्सिडर करू. तर हे पायांची व्हॅल्यू या तक्त्यात दिलेली आहे, लक्षात घ्या. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय 1.5, लक्षात घ्या, म्हणजे 1.5 गुणिले 10⁻11. नीट पहा मीटर मध्ये, जर समजा ते किलोमीटर मध्ये असतं तर 3 पॉवरने कमी झाला असता तो, म्हणजे 10 किती दिला असता 8 दिला असता. हे पहा लाईट इयर काय म्हणत आहे सांगा 9.46 गुणिले 10⁻15 मीटर, बरोबर आहे. किलोमीटर मध्ये असता तर 10 किती दाखवला असता 12 दाखवला असता. पारसेक पहा 1 पारसेक म्हणजे 3.08 गुणिले 10⁻16 मीटर इतकं कोण दाखवत आहे सांगा पारसेक. मग पारसेक म्हणजे 1 पारसेक इज इक्वल टू, लक्षात घ्या 3.26 लाईट इयर. हे असं आपलं ते काय सांगा सांगत आहे. तर अशा किंवा 1 पारसेक म्हणजे किती, तर लक्षात घ्या 20,62,265 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट होत आहे. लक्षात घ्या 20 लाख काय म्हणून सांगा 12,000 सॉरी आपण काय म्हणून सांगा 2,06,265 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट होत आहे. तर हे असं भाषांतर वगैरे किंवा त्याचं रूपांतर वगैरे फारसं आपल्याला विचारत नाही, लक्षात घ्या. पण तरी क्रम माहित असणं जरुरी आहे. मग ह्या क्रमामध्ये कोण सांगा इथे पहिला, तर पहिला कोण सांगा लहान म्हटलं ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा मोठं कोण सांगा लाईट इयर, आणि त्याच्यापेक्षा मोठं कोण सांगा पारसेक. सगळ्यात मोठं आता उतरता क्रम म्हटलं तर मग पहिल्यांदा पारसेक, मग लाईट इयर, मग कोण सांगा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. असं आपण तिथे काय सांगा कन्सिडर करू. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपण म्हणजे खगोलीय अंतर मोजण्याची काय सांगा एकके पाहिलेली आहे. मी राऊत सर, युनिक अकॅडमी. आपला जगाचा भूगोल आपल्या युट्यूबवर कंटिन्यू करतो आहे. राज्यसेवा, PSI, STI, ASO, लक्षात घ्या वर्ग 3, वर्ग 4 आणि सर्व स्पर्धा परीक्षेच्या बॅचेस आपल्याकडे कंटिन्यू आहेत. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. धन्यवाद.